निलेश घावळच्या जी गँग आहे क्राईम सिंडिकेट त्याचा तपास सध्या सुरू आहे. वारजे पोलीस स्टेशन आहे, कोथरूड पोलीस स्टेशन आहे, सिंहगड आणि क्राईम ब्रँच यांच्याकडे वेगवेगळे तपास सुरू आहेत. याच्यामध्ये जवळपास आत्तापर्यंत 2 मुका आपण दाखल केलेल्या आहेत ह्या गँगविरोधात. काही आरोपी अटक आहेत, काही अजून बाकी आहेत. निलेश घावळ जो गँग लीडर आहे तो सध्या यूकेमध्ये आहे अशी माहिती आहे. त्याला आणण्यासाठी जे लीगल प्रोसिजर आपल्याकडे आहेत ते सर्व आपण पोलिसांनी इनिशिएटिव्ह त्याचे घेतलेले आहेत आणि ते लवकर आपल्या ताब्यात येईल. याच्यामध्ये ते ज्यांनी प्रॉपर्टी मोठ्या प्रमाणामध्ये अंडर व्हॅल्युएशन किंवा मार्केट प्राईसच्या कमी रेटमध्ये त्यांनी खरेदी केल्याचे काही आपल्याकडे रजिस्टर्स डॉक्युमेंट्स आहेत, काही अकाउंट स्टेटमेंट्स आहेत, हे आपल्याला प्राप्त झालेले आहेत. त्याचे काही साथीदार आहेत त्या ठिकाणी विंड एनर्जीचं, ते पण त्याच्या अकाउंटवर काही मनी ट्रान्सफर झाल्याचं अकाउंट स्टेटमेंटवरून आपल्याला दिसत आहे. या संपूर्ण घटनेसंदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाली झालेल्या दिसून येत आहे. त्या दृष्टीने एन्फोर्समेंट डायरेक्टरेट किंवा ईडी याला सुद्धा आम्ही पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही सुद्धा याच्यामध्ये काही PMLA अँगलने किंवा बेनामी प्रॉपर्टी संदर्भामध्ये काही अँगल असेल तर त्या दृष्टीने सुद्धा त्याची इन्क्वायरी व्हावी अशी यासाठी आपण त्यांना ईडीला पण पत्रव्यवहार केलेला आहे. ते पण त्याच्यामध्ये तो अँगल एक वेगळा आहे. बाकी इतर आरोपी अटक करणे त्यासाठी आपण वेगवेगळ्या टीम्स तयार केलेल्या आहेत. त्याच्या बिहाइंड द सीन बऱ्याच टेक्निकल वर्कआउट पण या ठिकाणी सुरू आहे. जो मेन आरोपी आहे निलेश घावळ त्याला अटक करण्यासाठी ते ब्रिटिश हायकमिशन असेल किंवा त्याची LOC ओपन केलेली असेल किंवा ब्ल्यू कॉर्नर नोटीस ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी सुरू केलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की लवकर यातले सर्व आरोपी लवकरात लवकर अटक होतील. याच्यामध्ये अजूनही कुणाला काही त्यांची तक्रार असेल, कुणाचं काही बाबतीत चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील किंवा ह्या आरोपींना कुणी सहारा देत असेल किंवा इनडायरेक्टली कुणी त्याला मदत करत असेल आणि तपासादरम्यान जर ह्या गोष्टी निष्पन्न झाल्या तर त्या सर्व मदत करणाऱ्या लोकांवर सुद्धा याच्यामध्ये त्यांना आरोपी केलं जाणार आहे.